नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. रक्ताची कमतरता, थकवा, गुडघेदुखी, संधिवात, सायटिका, डोकेदुखी या सर्व प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. तर यासाठी आपण असे पौष्टिक पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. खूप जणांना तर झोपेचा सुद्धा खूप प्रॉब्लेम असतो. तर या सर्व आजारांसाठी आपण खूप सारी औषधे घेत असतो. तर आज मी असे गुणकारी पौष्टिक लाडू तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे तुम्ही रोज एक हा लाडू 2 ते 3 महिने खाल्लात तर सर्व आजारांपासून दूर राहाल. यामुळे तुम्हाला ना औषध घेण्याची आवश्यकता आहे ना आजार सहन करण्याची. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. आणि असेच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, आता मी ही कढई गरम करून घेतली आहे. 1 चमचा खसखस घालायचा. खसखस शरीराला थंडावा देणारी असते आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरते. तसेच झोप न लागण्याची समस्या असेल तर खसखस खूप फायदेशीर आहे. आता 2 चमचे तीळ घालायचे. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीसाठी तीळ खूप फायदेशीर आहेत. तीळ छान भाजून घेऊया. आता 2 चमचे जवस घालायचे. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे हृदयासाठी खूप चांगले असतात. तसेच केस आणि त्वचेसाठीही जवस खूप फायदेशीर आहे. जवस ही चांगला भाजून घेऊया आणि काढून घेऊया. आता 1 चमचा तुपामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड भाजून घ्यायचे आहे. हे सगळे ड्रायफ्रूट्स शरीराला ताकद देतात, मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि थकवाही दूर करतात. तुम्हाला जे उपलब्ध असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता हे तिन्हीही चांगले भाजून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट्स चांगले भाजले आहेत. आता काढून घेऊया. आता आपण परत 1 चमचा तूप घालणार आहोत. यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया आणि कलिंगड्याच्या बिया एकत्र भाजायचे आहेत. म्हणजेच पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स आपण वापरलो आहोत. या बियांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या बिया खूप उपयोगी आहेत आणि शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. आता या बियाही चांगल्या भाजून काढून घेऊया. इथे मी अर्धी वाटी ओट्स घेणार आहे. ओट्समध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे पचन सुधारते आणि शरीराला हलकं वाटतं, वजन कमी होतं. तुम्ही ओट्सऐवजी मखाने सुद्धा वापरू शकता. आता ओट्स ही चांगले भाजून काढून घेऊया. ओट्स हे तूप न घालता कोरडेच भाजून घ्यायचे आहे. सुक्या खोबऱ्याचा किस आणि त्यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायचा. सुके खोबरे शरीराला ऊर्जा देतं आणि बडीशेप ही थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला खूप आराम मिळतो. पचनासाठी ही बडीशेप खूप फायदेशीर आहे. तुम्ही खोबऱ्याचा किस ऐवजी बाजारात मिळणारी डेसिकेटेड कोकोनट ही वापरू शकता. आता हे दोन्हीही चांगले भाजून काढून घेऊया. एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. गव्हामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते आणि शरीराला ताकद देतं. रोजच्या आहारात गहू खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे लाडू अजून पौष्टिक बनतात. आता हे पीठ
सुरुवातीला कोरडेच भाजायचे आहे आणि नंतर 2-2 चमचे आपल्याला लागल तसे तूप घालून भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीलाच जर तुम्ही तूप घातलात तर या पिठाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे थोडे थोडे तूप घालत हे पीठ भाजून घेऊया. आता बघा पीठ छान भाजले आहे. आता हे काढून घेऊया. आता कढईमध्ये 1 वाटी खजूर घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे. तूप घातल्याने खजूर मऊसर छान होते आणि मिक्सरला बारीक पेस्ट करण्यासाठी उपयोगी येते. खजूर नैसर्गिक गोडवा देतो आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी खूप उपयोगी आहे. याऐवजी तुम्ही खारीक पावडर सुद्धा वापरू शकता. आता खजूर ही छान भाजून घेऊन काढून घेऊया. आता या लाडूमध्ये आपण साधी साखर किंवा गूळ न वापरता खडी साखर वापरणार आहोत. खडी साखर थंड असते आणि उन्हाळ्यात शरीराला खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे हे लाडू उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत. खडीसाखर वितळवण्यासाठी त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे. आता खडीसाखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण तयार करायचे आहे. आपल्याला पाक घ्यायचा नाही आहे. आता आपण लाडूसाठी जे जे पदार्थ भाजून घेतलोय त्याची मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेऊन सर्व पदार्थ एकत्र तयार करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण एकत्र घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे पहा, तोपर्यंत आपले खडीसाखर ही छान विरघळले आहे. आता हे सुद्धा लाडूमध्ये मिक्स करूया. सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर चमच्याने या पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि नंतर थोडेसे थंड झाल्यानंतर हाताने घासून व्यवस्थित लाडूचे मिश्रण एकत्र करूया. जर समजा यामध्ये थोडे मोठे मोठे पार्ट राहिले असतील तर तुम्ही मिक्सरला सुद्धा याची बारीक अशी पावडर करून घेऊ शकता. आता हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया. या मिश्रणाची मूठ तयार होते, म्हणजे हे मिश्रण लाडू वळण्यासाठी आपले तयार झाले आहे. तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तूप भरपूर वापरू शकता. तर बघा, मिश्रण किती छान तयार झालं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. मुलांना रोज काहीतरी वेगळं आणि पौष्टिक खायला द्या. आपण रोजच्या जेवणात सगळे पोषक घटक घेऊ शकत नाही. त्यामुळे असा एक लाडू रोज खाल्लात तर शरीराला खूप फायदा होतो. थकवा, कमजोरी, झोपेचा त्रास अशा अनेक समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होतात. तर मंडळी, अशा पद्धतीने आपले उन्हाळा स्पेशल पौष्टिक लाडू तयार झाले आहेत. तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि रोज एक लाडू खाण्याची सवय लावा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.